नमस्कार, मी राजेंद्र कांबळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत। आत्ता आपण आहोत उंबरवाडी या ठिकाणी। मावळ तालुक्यातील उंबरवाडी हे गाव डोंगराच्या कडेला वसलेलं आहे। या गावामध्ये रामभाऊ वाकडे हे राहतात। त्यांच्या म्हशीचा मृत्यू झालेला आहे। या म्हशीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तर विजेच्या धक्क्यामुळे झालेला आहे। गुप्ता नावाचे गृहस्थ असलेले त्यांचा बंगला, त्या बंगल्यापासून साधारण 300 ते 400 मीटर अंतरावरती असलेल्या पाण्याच्या मोटारीला सप्लाय देण्यासाठी जी वायर टाकलेली आहे ती वायर खुल्यावरती म्हणजे खुल्या मैदानात टाकलेली आहे। आणि त्या वायरवरती असलेल्या सेफ्टी कवर हे झिजून गेल्याने, तुटून गेल्याने साधारण 1 ते 2 मीटर वायर ही खुली, म्हणजे तिच्यावरती कुठल्याही प्रकारचे सेफ्टी कवर नसलेली वायर ही खुली पडलेली होती। आणि गवतामध्ये दडलेल्या या वायरवरती वायरवरनं म्हस जात असताना त्या म्हशीचा पाय त्या वायरवरती पडल्याने म्हशीचा मृत्यू झाला आहे। या संदर्भात म्हशीचे मालक रामभाऊ आखाडे यांनी आपल्याला या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। नेमकं काय प्रकरण आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आखाडे साहेब नमस्कार। हो नमस्कार। काय झालं होतं नेमकं त्या दिवशी, ते पूर्ण जरा सांगा। माझं नाव रामभाऊ आखाडे। शुक्रवारी म्हशी चालायला माझा मुलगा इथं म्हशी घेऊन आला होता। तर तिथं विजेची तार एकदम त्यांनी लाईन अशी हातून ठेवलेली आहे, उघड्यावरती हातून टाकलेली आहे तिथं त्या म्हशीला करंट लागून त्या म्हशीचा मृत्यू झाला। तर नंतर आम्ही त्या पार्टीवाल्याला फोन केला, तर ते म्हणतात आम्हाला तुम्ही नंबर दिला कोणी, तुम्हाला अधिकार काय आम्हाला फोन करायचा। या संदर्भामध्ये तुम्ही काय पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली आहे का? संध्याकाळी 8:30ला 8:30-9च्या दरम्यान आम्ही गेलो कंप्लेंटला। ते का कंप्लेंट त्यांनी घेतली नाही। सकाळी त्यांनी घेतली कंप्लेंट आमची, पण ते काय अजून काय आली नाही, त्यांनी काय लक्ष दिलं नाही त्याच्यावरती। आता 4 दिवसामध्ये तुम्ही मालकाशी, जो बंगला मालक आहे किंवा जी वायर ज्यांनी टाकलेली आहे त्यांच्याशी काही चर्चा केली का? त्यांच्याशी काही फोन वगैरे आला? आम्ही काही नाही, फोनवरून फक्त बोलतात की ती म्हैस ती उचला साईडला नेऊन गाडून टाका, मग आल्यावर आम्ही बघू काय द्यायचं तुम्हाला। मग आता तुमची पुढे काय करणार आहात तुमची? आता पोलीस परिषद आम्हाला काहीतरी न्याय भेटावा त्याच्यासाठी आम्ही हे करतोय, प्रयत्न करतोय। या संदर्भामध्ये तुम्ही कुठं अर्ज दिलेला आहे? काय कोणाकोणाला भेट घेतली? काय पोलीस चौकीला फक्त अर्ज दिलेला आहे। माझं नाव प्रमोद आखाडे, राहणार उंबरवाडी। संपूर्ण नाव प्रमोद राम आखाडे, राहणार उंबरवाडी खांडशी। तर मी साहेब त्या दिवशी मी इथं म्हशींकडे घेऊन आलो होतो। मी म्हशी घेऊन मी प्रॉपर आपण त्यांच्या रानात पण घेऊन नव्हतो गेलो, की चुकून ते एक म्हैस त्यांच्या रानात गेली होती आपली, ती मी फिरवण्यासाठी तिथं गेलो होतो। की ती म्हशीला आपण फिरवली, ती घाबरल्यामुळे ती त्या झाडातनी पलीकडे गेली, की मला वाटलं की त्या म्हशीला मुळीला पाय वगैरे अडकले म्हणून ती पडली। तर मी तिला म्हणतो आता बाजूला हे करायची थोडीफार नाही का, सावरायची तिला, पण ते तिला हात लावल्यामुळे मला शॉक लागला। त्याच्यामुळं की मी म्हणतो हिला शॉक लागले म्हणून मी त्या कामगार होता त्याला आवाज दिला, तो आला आणि त्यांनी ती लाईट बंद केली म्हणून ती आम्हाला हे झालं। तेव्हा कळलं की आम्हाला ती म्हशीला शॉक लागले म्हणून। ती लाईट कुठपासून कुठपर्यंत घेतलेली आहे? त्यांनी त्यांच्या बंगल्यापासून खाली मेन रस्त्यापर्यंत हातरीत नेलेली आहे लाईन। अच्छा, या अगोदर तुला माहित नव्हतं इथं? नाही, माहित नव्हतं की, आणि दिसायला पण ती जास्त मी गवतात होती त्याच्यामुळे काही दिसून नाही आली। ते जेव्हा तिला शॉक लागला तेव्हा आम्हाला कळलं की बाबा इथं वायर होती म्हणून। जरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असली तरी ही तार उघडी पडलेली आहे। या तारेमुळं बाहेरच्या येणाऱ्या जनावरांचाच नाही तर त्या ठिकाणी या बंगल्यावरती काम करत असलेल्या एखाद्या माणसाचाही मृत्यू होऊ शकतो किंवा त्याचा जीव जाऊ शकतो। याच्या संदर्भामध्ये तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीकडनं काय हे करणार आहात का? कंप्लेंट करणार आहात का? ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही या ठिकाणी MSCBला लेखी पत्र देणार आहे की अशा तुम्ही जे लोक अशा प्रकारची विजेची कामं या ठिकाणी करतात त्यांच्यावर आपण कारवाई करावी, आणि जेणेकरून असे प्रसंग या ठिकाणी भविष्यात होऊ नयेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। आणि पोलीस स्टेशनला आम्ही साहेबांशी बोललो की त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे, पण त्यांनी खालून 300 मीटर लाईन जी विजेची जी तार आहे ती ओपन आणलेली आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुणाचाही मृत्यू होऊ शकतो। आणि हे कुठल्या नियमामध्ये बसतं MSCBच्या, तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करा की आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळून द्या। त्याची काही म्हशीची किंमत असेल ती किंमत त्या ज्या मालकाकडून ही चूक झाली त्याच्याकडून भरून द्या, अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केलेली आहे। धन्यवाद।